नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर दुपारच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीला एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबई पोलिसांच्याकडून काही नव्यानं निर्बंध जारी करण्यात आले आणि या निर्बंधांनुसार 15 जानेवारीपर्यंत समुद्र किनाऱ्यांच्या परिसरात तसंच मोठ्या बागा आणि समुद्र किनारे या परिसरात 15 जानेवारीपर्यंत काही बंदी आदेश घालण्यात आले. संध्याकाळी 5 ते पहाटे 5 या वेळेत बागा, समुद्रकिनारे, पार्क या सर्व ठिकाणी जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढलेली कोरोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या पाहता मुंबई पोलिसांनी नव्यानं आदेश जारी केले आहेत आणि संध्याकाळी 5 ते पहाटे 5 या वेळेत तुम्ही समुद्रकिनारे, बागा किंवा मोठी पार्क इथे फिरायला जायचं प्लॅनिंग केला असेल तर मुंबई पोलिसांकडून 15 जानेवारीपर्यंत संध्याकाळी 5 ते सकाळी 5 या वेळेत या सर्व ठिकाणी फिरण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. सविस्तर बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे, ज्यात गर्दीचं नियमन, ट्रॅफिकचं नियमन आणि अँटी सबॉटेज घातपाताविरुद्धची सगळी मेजर्स योग्य पद्धतीने घेतली जाणार आहेत. त्याचबरोबर नवीन ज्या कोविडच्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेबरोबर आमची पथकं कार्यरत राहणार आहेत. लोकांच्यामध्ये व्यवस्थित मेसेज पोहोचेल यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आपण कम्युनिकेट केलेलं आहे आणि अतिशय चांगलं वातावरण आहे. आपण यासाठी वेगवेगळी दलं जी काही विभागात असतात त्यात BDDS स्क्वॉड्स असतील, QRTs असतील, त्याचबरोबर ट्रॅफिकच्या सगळ्या यंत्रणा आहेत आणि पोलीस स्टेशनचा स्टाफ आहे, त्यांना सगळ्या पब्लिक प्लेसेसवरती लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे. दरम्यान कोरोना रुग्णसंख्या वाढल्यानं राज्यामध्ये पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. विवाह सोहळ्यांच्या बरोबरच कोणत्याही समारंभांना फक्त 50 जणांनाच परवानगी असेल. तसंच रुग्णसंख्या वाढणाऱ्या जिल्हे आणि महानगरपालिका क्षेत्रातले निर्बंध अधिक कठोर करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह विविध शहरं, पर्यटन स्थळं, चौपाट्या किंवा समुद्रकिनारे या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता सर्व चौपाट्या या बंद केल्या जाणार आहेत. एवढंच नाही तर शाळांच्या संदर्भात सुद्धा पुढच्या 2 दिवसात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे आणि पुढच्या काही काळाकरता शाळा सुरू ठेवायच्या का बंद यावर या बैठकीत चर्चा होईल. नवीन नियम काय काय आहेत आपण नजर टाकूयात. विवाह सोहळ्यासाठी फक्त 50 जणांनाच परवानगी असणार आहे. राजकीय कार्यक्रमांना सुद्धा फक्त 50 जणांच्या उपस्थितीतच राजकीय पक्षांना कार्यक्रम करावे लागतील. अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली. तर पर्यटन स्थळांच्या परिसरात थेट जमावबंदीचे आदेश देण्यात आले. हे सगळे राज्यभराच्या करताचे आदेश आहेत. तसंच स्थानिक प्रशासनाकडे अतिरिक्त अधिकार देण्यात आले. स्थानिक प्रशासन स्थानिक आवश्यकतेनुसार किंवा होणारी गर्दी, गोंधळ, गडबड, संभाव्य गर्दी पाहता अतिरिक्त नियम लागू करू शकतं. नियम 144 म्हणजे जमावबंदीचा आदेश सुद्धा स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेला आहे. आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या गोरेगावच्या ओबेरॉय मॉलमध्ये पोहोचले. तिथे पाहणी करतायत. इथे होत असलेली गर्दी किंवा इथे व्यावसायिकांच्याकडून पाळले जात असलेले नियम या संदर्भात काही गर्दी होते का किंवा नियमांचं पालन केलं जात आहे का. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी काही क्षणात आपल्यासोबत जोडले जात आहेत. स्वाती, नियमांचं पालन केलं जात आहे का मॉलमध्ये. की ग्लोबल मॉल मध्ये आहोत आपण आता कांदिवलीचे आणि त्यानंतर या मॉल मध्ये आपण पाहतोय की याचा आढावा घेत आहे आणि त्यामुळे आपण जरा मेयरकडे थेट जाऊया की जिथे त्यांचा आढावा दौरा सुरू आहे आणि आढाव्या दरम्यानच आपण थेट त्यांच्याकडे जाणून घेऊ की नेमकी त्यांना परिस्थिती काय बघायला मिळते. थेट आपण मेयरकडे जाऊया. मेयर मॅडम,
तुम्ही एक मॉल झाला आता दुसऱ्या मॉलचा आढावा घेताय, तुम्हाला काय बघायला मिळालं की साधारणतः लोकांकडनं काळजी घेतली जाते का मॉलमध्ये नियमांचं आनंद आहे की लोक खरंच काळजी घेत आहेत। ज्या मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं की आपली काळजी आपण घेतली पाहिजे आणि जो स्प्रेड होतोय, जो आता जलद गतीने पसरतोय, त्या जलद गतीने पसरताना मुंबईकर ही काळजी घेत आहेत, हे बघून आनंद वाटला। मॉलचे जे लोक आहेत, आता उद्या मार्केट होतील, आपली हॉस्पिटल, सगळीकडे आपण जाणार आहोत। आपण कोणाला शिक्षा देण्यासाठी नाही, तर तुम्हाला ती सवय असू दे। ज्या पद्धतीने आता स्प्रेड होतोय त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक वाचली पाहिजे आणि लोकांना त्रास होता कामा नये, म्हणून आज आपण उपमहापौर सुहास वाडकर आणि आम्ही एकत्र फिरतोय। नक्कीच मॅम, तुमच्याशी बोलतोच आहोत आम्ही, पण जरा एकदा दृश्य दाखवते की ग्रोवर्स मॉलमधली ही आपण दृश्य बघतोय आता की आता बऱ्यापैकी तशी कमी गर्दी आहे असं म्हणायला हरकत नाहीये, पण ही गर्दी हळूहळू वाढत जाणार आहे। आपण बघितलं की मुंबईमध्ये 144 कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे 7 जानेवारीपर्यंत, पण त्यातच मुंबई पोलिसांनी आदेश काढलेला आहे की मग मरीन ड्राईव्ह असेल किंवा मग साधारणतः गेटवे ऑफ इंडिया असेल तर तिथे पण बऱ्यापैकी गर्दी जी आहे ती करू नये। 144 अंतर्गत तिथे अजिबात संध्याकाळी स्वतः आम्ही तिथे आहोत, बऱ्याचशा चौपाट्या वगैरे पण पाहतोय की जेणेकरून लोकांना अवेअरनेस देणं आमचं काम आहे, लोकांच्या जवळ जाऊन सांगणं आमचं काम आहे, ते आमचं काम आम्ही करतो आणि मला आनंद वाटतोय की किमान लोक ऐकतायत। महापौरजी मला सांगा की म्हणजे हे जे भाग आहे जिथे आपण खूप जास्त गर्दी होते, जुहू बीच असेल, गेटवे ऑफ इंडिया असेल, तिथे पोलिसांचा बंदोबस्त असेल का? आणि मग दोन्ही आहे, पोलीस आहेत, महानगरपालिका आहेत, काही वेगळे व्हॉलेंटियर आहेत, काही सोशल लोकांनी पण कळवलेलं आहे, सोशल वर्करनी, की आम्ही अवेअरनेस लोकांना देऊ, आम्ही लोकांना मास्क घाला असं विनंती करू आणि मला वाटतं मुलं लोक पाळतायत। नक्कीच मला सांगा की तुम्ही लोकांना आवाहन करताय, तुमच्या घरी तुमचं कुटुंब पण मोठं आहे, अशा तुम्ही तुमचं नववर्ष ला स्वागत जे आहे ते कसं साजरं करणार आहात? तुम्ही स्वतः घरी छोटी पार्टी ठेवली आहे का? नाही नाही नाही, आमच्याकडे आम्ही रात्रीचं संपूर्ण घर झाडून घेतो, सगळीकडे चांगले दिवे लावतो आणि 12 ते 2 ही प्रार्थना असते। हे काय आजच नाही की कोविड आला म्हणून नव्हे, तर आपण इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे का होईना आम्ही सुरुवात करतो, नवीन वर्षाचं स्वागत करतो। तर बाबा येणारा नवीन वर्ष हे आरोग्यदायी चांगलं जाऊ दे आणि जे काही आम्ही काम करतोय त्याला चांगलं यश मिळू दे। नक्कीच तुम्हीच राहाच आमच्या बरोबर, पण मी जरा एकदा पुन्हा मुद्दाम दृश्य दाखवते की कारण महापौर स्वतः याचा आढावा घेतात आणि आपण आता सध्या ग्लोबल मॉलच्या वरच्या मजल्यावर आहोत, तर जिथे आपण बघितलं तर अनेक लोक येऊन त्यांना भेटतात, पण त्यांच्याकडनं साधारणतः लोकांची अपेक्षा अशी आहे की त्यांनी ज्या अशा ठिकाणी जात आहेत तिथे कडक कारवाई करावी, जर कोणी तसं सापडलं तर। पुन्हा एकदा आपण ही दृश्य बघतो, ही वरची जी आपण दृश्य बघतो ज्याच्यामध्ये कोणीही मास्क घातलेला दिसत नाहीये, पण तो फूड कोर्ट आहे, सध्या लोक खाली बसून आपल्याला खाताना बघायला मिळतात, म्हणून त्यांच्या तोंडावर कुणाच्या तोंडावर मास्क नाहीये कारण ते खात्यात ते फूड कोर्ट आहे। पण त्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं की बऱ्यापैकी इथे लोक पाळताना बघायला मिळतात, कारण तसे मॉलकडनं पण काळजी घेतली जाते। जसं आता आपण बघितलं की हा आढावा जो आहे तो अजून सुरूच आहे। पहिला सगळ्यात आधी ओबेरॉय मॉलमध्ये आढावा घेतला आणि त्याच्यानंतर आता आपण कांदिवलीच्या या ग्लोबल्स मॉलमध्ये आलोय। मिलिंद, स्वाती, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अपेक्षा करूयात की प्रशासन, महापौर, माध्यमं या सगळ्यांनी वारंवार आवाहन केल्यानंतर लोक सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करणार नाहीत, जर का यायला लागलंच तर किमान मास्क आणि अंतराच्या नियमाचं पालन करतील। स्वाती, धन्यवाद। तिकडे ओमायक्रॉनचे रुग्ण सातत्यानं वाढत आहेत आणि त्यामुळे सरकारनं अधिक निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे नवीन वर्ष आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज आहे। ठाणे नगर पोलिसांच्या वतीनं बाजारपेठ, स्टेशन रोड या परिसरात रूट मार्च काढण्यात आला। यावेळेला पोलिसांच्याकडून स्पीकरच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात आलं। तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यानं पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था चोख केले। शहरातील सर्व प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करण्यात आले। ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईची सुद्धा मोहीम ठाणे शहरात सर्वत्र राबवण्यात येत आहे। 31 डिसेंबर निमित्त पोलीस खात्याने
मोठ्या प्रमाणावरती प्रत्येक जंक्शनला प्रत्येक पॉईंटवरती बंदोबस्त लावलेला आहे. आम्ही सर्व व्यापाऱ्यांना आणि हॉटेलियर्सना कळवलेलं आहे की हॉटेल रात्री 12पर्यंत चालू राहणार आहेत आणि इतर व्यापाऱ्यांची व्यापार रात्री 11पर्यंत चालू राहतील. याबाबत सर्वांना अवगत केलेलं आहे. तसेच जनतेलाही आम्ही आवाहन केलेलं आहे की 31 निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र आले तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तिकडे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ झाली. अलिबागमध्ये जाणारे जे प्रवासी आहेत त्यांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबई गोवा महामार्गावर खारपाडा नजीक प्रवाशांची अँटीजन चाचणी केली जाते. वाहतूक पोलिसांच्याकडून प्रवाशांनी डोस घेतले असल्याची तपासणी सुद्धा करण्यात येत आहे. तिकडे चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. 1 ऑक्टोबरपासून ताडोबातील पर्यटन हंगाम हा कोरोना काळानंतर सुरू झालाय. कोर आणि बफर क्षेत्रातील 16 प्रवेशद्वारातून कोरोना काळातील सर्व नियमांचं पालन करून पर्यटकांनी पट्टेदार वाघाच्या दर्शनासाठी पसंती दिली. गेल्या 3 महिन्यांच्या काळात सुमारे 90,000 पर्यटकांनी ताडोबामध्ये हजेरी लावली. सुमारे 1.5 वर्ष कोरोनाच्या कठीण काळानंतर पर्यटनाला इथे चालना मिळाली. वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे वाशिममध्ये नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्टीसाठी अनेक निर्बंध घालण्यात आले. वाशिममधल्या सर्व मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सर्व पोलीस स्थानकांच्या हद्दीमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येते. तळीरामांवर सुद्धा पोलिसांची विशेष नजर असणार आहे. जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्याकरता 13 सीमांच्या इथे काही चेकपॉइंट्स तयार करण्यात आले. ओमिक्रॉन ही नवीन व्हेरियंट आढळून आल्याने सर्वांनी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणे साजरे करावे अशी आमच्यातर्फे विनंती आहे. त्याचप्रमाणे शासन आदेश अन्वये दिनांक 25 डिसेंबर 2021 पासून रात्री 9 वाजता ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. यामध्ये 5 पेक्षा अधिक व्यक्तीने एकत्रित येण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. कोणत्याही ठिकाणी गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सिंग राखले जाईल. तसेच मास्क व सॅनिटायझरचे वापर होईल अशी सर्वांनी विशेष लक्ष द्यावे. 2021ला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. दिवसभर साईबाबांचं मंदिर सुरू राहणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज रात्री 9 वाजल्यापासून उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत साईबाबांचं मंदिर दर्शनासाठी बंद राहील. नववर्षाचं स्वागत साई दर्शनानं करण्यासाठी हजारो साई भक्त आज शिर्डीमध्ये दाखल झालेले आहे. मात्र साई मंदिर रात्री बंद राहणार असल्यानं काहीसा हिरमोड भक्तांचा झालेला आहे. आता पण साई मंदिराच्या या दर्शन रांगेमध्ये आहोत आणि सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी शिर्डीमध्ये झालेली आपण बघतो आहोत. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी काही दिवसापूर्वी जिल्ह्यामध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यानं रात्री 9 ते सकाळी 6 या दरम्यान जमावबंदीचा आदेश लागू केलेला आहे. त्यानंतर साई संस्थांनी देखील रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत. आणि थेट जाऊयात नारायण राणे केंद्रीय मंत्री हे दाखल झाले आहेत मालवणमध्ये. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आणि त्यामध्ये अतिशय मोठा विजय भाजपनं मिळवला आणि त्या पार्श्वभूमीवर नारायण राणे हे सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत न्यूज 18 लोकमतवर. एक्सक्लुझिव्ह दृश्य. नारायण राणे, त्यांच्या पत्नी नीलम राणे,
तुषार उपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले. तुषार, तुषार माझा आवाज पोहोचतोय? अखेर नारायण राणे सिंधुदुर्गातल्या आपल्या घरी दाखल झाले तर मिलिंद सर, नारायण राणे आणि त्यांच्या पत्नी नीलम राणे सिंधुदुर्गातील त्यांच्या ओम गणेश या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. माध्यमांशी न बोलता नारायण राणे आणि त्यांच्या पत्नी आपल्याला दोघेही आता घरामध्ये गेलेले आहेत आणि जे विजयी उमेदवार आहेत ते नारायण राणेंच्या निवासस्थानी आपल्याला जमा होताना पाहायला मिळतात. आपण पाहत असाल नारायण राणेंच्या निवासस्थानी जे उमेदवार आहेत, विजयी उमेदवार आहेत, ते जमा होताना पाहायला मिळतात. तर उजव्या बाजूला कार्यकर्ते आपल्याला जल्लोष करताना पाहायला मिळतात. जे विजयी उमेदवार आहेत ते सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. प्रत्येकाच्या डोक्यावरती आपल्यावरती बोलायला दिसतं की आपण कार्यकर्ते पाहत आहे नारायण राणेंच्या निवासस्थानी. नारायण राणे आलेले आहेत, कसा तुम्ही जल्लोष साजरा करणार आहात? की जल्लोष मोठ्या प्रमाणात आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक आता आपल्या ताब्यात झालेले नारायण साहेबांनी पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला नव्हे तर कोकणातला आपला जो काही या ठिकाणी वर्चस्व आहे तो दाखवून दिलेला आहे. काय सांगाल तुम्ही? तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल राणे समर्थकांमध्ये एक जल्लोष पाहायला मिळतोय. आणखी काय राणे समर्थक आहेत, काय सांगाल? आता नारायण राणे आलेले आहेत, कसं जल्लोष साजरा करायला? दिवाळीसारखा आनंद व्यक्त करतोय. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि पुन्हा या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचा आम्ही आभार व्यक्त करतो. मोठी जिल्हा बँक आपल्या ताब्यात दिलेली आहे. अतिशय सत्तेचा दुरुपयोग करून देखील या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेने आपल्या ताब्यात बँक दिलेली आहे. त्याच्यामुळे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मुंबईवरून दादा साहेब आले असल्यामुळे आणखी वातावरण उत्साहाचं झालं आहे. आणखी वातावरण उत्साहाचं झालेलं आहे. या ठिकाणी महिला देखील जमलेल्या आहेत. महिलांचा गुलाल अजूनही आपल्याला गेल्याचं पाहायला मिळत नाहीये. काय सांगाल तुम्ही? दादा मुंबईवरून दाखल झालेले आहेत, कसा तुम्ही जल्लोष या ठिकाणी करणार आहात? जल्लोष तर तुम्हाला दिसतोच आहे. मगाशी 1% झाला तर 100% होणार आहे. काय सांगाल तुम्ही आता? जल्लोष सुरूच आहे आता आणि अजूनही याच्यापेक्षा आम्ही अजून आनंदाने उत्साह साजरा करणार आहोत. आपण या ठिकाणी मिलिंद सर पाहत असाल, तुम्हाला थेट प्रेक्षकांना मी जल्लोष दाखवतो. आता या ठिकाणी भाजपाचा ध्वज कसा फडकवला जातोय, भाजपाचा झेंडा, आणि नारायण राणे आणि त्यांच्या पत्नी नीलम राणे त्यांच्या बंगल्यावर दाखल होतात. आपल्याला कार्यकर्ते जल्लोष करताना पाहण्यात ही दृश्य बघा. न्यूज 18 लोकमतवरती दृश्य बघा. नारायण राणेंच्या निवासस्थानी आपल्याला कार्यकर्ते कसा जल्लोष साजरा करताना पाहायला मिळतात. गेल्या 3 दिवसांपासून ह्याच बंगल्यावरती अत्यंत या ठिकाणी गंभीर वातावरण होतं. कोणीही बंगल्यामध्ये इतर आपल्याला पाहायला मिळत होतं, कारण की नितेश राणेंच्या जामीन अर्जावरती सुनावणी सुरू होती. मात्र आज जिल्हा बँकेचा जो निकाल लागलेला आहे त्या निकालावरती या ठिकाणी भाजपाने एक हाती सत्ता मिळवलेली आहे आणि एक हाती सत्ता मिळवल्यामुळे नारायण राणे समर्थक आपल्याला या ठिकाणी जल्लोष व्यक्त करताना पाहायला मिळतात. ही आपण पाहत असाल तर ही मिठाई देखील या राणे समर्थक वाटतो. राणे साहेबांचा विजय झाल्यामुळे मिठाई वाटतो मी. काय सांगाल? अजून कसा जल्लोष साजरा विजय जिल्हा परिषद सुद्धा निवडून शिवाय जिल्ह्याला पर्याय नाही. राणे साहेबांशिवाय जिल्ह्याला पर्याय नाही. सिंधुदुर्गात राणे साहेबांचा आवाज चालला. आज तुम्ही पेढे वाटताय, उद्या काय वाटाल? कशी पार्टी करता तुम्ही? आज रात्री जोरदार पार्टी आहे. 31st आमची जोरदार पार्टी आहे रात्री आज. तर आपण या ठिकाणी पाहत आहात तर या ठिकाणी 31st आमचा या ठिकाणी साजरा होतोय आणि आम्ही त्याची पार्टी आहे. यांच्या अक्षरशः दोघांच्या आपल्याला तोंडामध्ये पेढे भरवले जातात आणि कार्यकर्ते बेधुंद होऊन नाचतात. काय सांगाल? कसा आनंद व्यक्त करता तुम्ही? एकदम आनंद सांगून संपणार नाही. असे दिवस येत जाणार की आनंदाचे दिवस येणार आहेत आणि आणि आम्ही एकच सांगतो, आता कसं वाटतं? आता कसं वाटतं? गारगार वाटतं. राणे साहेबांनी जी आज कोकणात केलेली कोकणात विकासाची कामं आहेत, हा राणे साहेबांना डवचण्याचा केलेला प्रयत्न, लाडू खातर आपल्याला सगळ्या दिसत आहेत. जल्लोष साजरा करताना दिसत आहेत. एकीकडे नारायण राणे मुंबईवरून दाखल झालेले आहेत. नारायण राणे आणि नीलम राणे मुंबईतून दाखल झाले आहेत. दुसरीकडे या ठिकाणी आपल्याला पेढे भरवताना पाहायला मिळतात. पेढे भरवा, आनंद साजरा करतात. बघा, प्रत्येक जण आपल्याला या ठिकाणी लाडू पेढा भरवत या ठिकाणी आनंद साजरा करतोय. कशा प्रकारे आनंद साजरा करताय?
आज राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा राणेसाहेबांचं नेतृत्व सिंधुदुर्ग जिल्ह्याने मानलेलं आहे आणि आमचा केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांना पुन्हा एकदा यापुढे देखील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुन्हा एखादी सत्ता जिल्हा परिषद आम्ही देणार आहोत। जिल्हा बँकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा राणेसाहेबांनी जो विश्वास दाखवलाय कार्यकर्त्यांवरती तो सिद्ध केलेला आहे। आपण या ठिकाणी पाहत असाल तर कार्यकर्त्यांनी एकमेकांना काढू चारत या ठिकाणी आपला जल्लोष साजरा करताना पाहायला मिळते। मुलीं सर, तुषार, आज नारायण राणे थोड्या वेळापूर्वी दाखल झालेत आणि आपण कार्यकर्त्यांचा उत्साह पाहतोय, पण नारायण राणे यांना दुसरं टेन्शन निश्चित असेल की नितेश राणे यांच्या जामिनाचं उच्च न्यायालयात नेमकं काय होतं का हा विषय आता बाजूला पडलाय? स्वतः नारायण राणे यांनाही असं वाटतंय की आता संपून जाईल हाही विषय। या ठिकाणी दाखल झालेले आहेत, मात्र नारायण राणेंना दुसरं टेन्शन आहे की नितेश राणेंचा जो अटकपूर्व जामीन आहे तो फेटाळण्यात आलेला आहे। आपण मागे जाणार आहोत, नारायण राणे वार्ताहरांशी संवाद साधणार आहेत। आपण त्यांची काय नारायण राणे नेमके बोलतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मिलिंद सर, आपण थेट आता नारायण राणेंच्या वार्तालापामध्ये सहभागी होऊया। नारायण राणे आता कोणत्याही क्षणी त्या ठिकाणी बोलू शकतात। ही दृश्य आहेत नारायण राणेंच्या बंगल्यावरील। आपण ही दृश्य पाहतो आहोत। नारायण राणे यांच्या आगमनासोबतच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची एक मोठी लहर आपल्याला या पत्रकार परिषदेमध्ये पोहोचताना पाहायला मिळतात। आज मुंबईवरून आज सकाळी नारायण राणे मुंबईहून निघाले। अर्थातच ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। नारायण राणे यांचा त्यांच्या घरी आगमन होताच कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आलं अक्षरशः। या जिल्हा बँकेत नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली। जिल्हा बँकेवर भाजपनं जवळपास 1 हाती विजय मिळवला। आणि आता नारायण राणे थोड्याच वेळात माध्यमांशी बोलणार आहेत, कार्यकर्त्यांच्या इथे भेटीगाठी घेणार आहेत। नेमके नारायण राणे काय बोलतात याकडेही कार्यकर्त्यांचं आणि माध्यमांचं सुद्धा लक्ष लागलं आहे। ही काही क्षणांपूर्वीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। याच गाडीमध्ये नारायण राणे आणि त्यांच्या पत्नी नीलम राणे हे दोघंही काही क्षणांपूर्वी त्यांचं सिंधुदुर्गातल्या त्यांच्या घरी आगमन झालंय। आज सकाळीच ते मुंबईहून सिंधुदुर्गसाठी रवाना झाले होते। तुषार, नारायण राणे थेट माध्यमांशी बोलणार आहेत। लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। नारायण राणे आपल्या विजय उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची चौकशी करतायत, तसंच माध्यमांचे प्रतिनिधी उत्सुक आहेत। गेले 2 दिवस नारायण राणे यांच्या याच निवासस्थानी थोडंसं टेन्शन, एकदम शांतता होती। नितेश राणे यांच्या जामिनाचं नेमकं काय होतं, निवडणुकीतल्या मतदानानंतर निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। पण अखेर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं पॅनल इथे जवळपास विजयी झालं। फक्त राजन तेली यांचा पराभव स्वीकारावा लागला, पण बाकीचे सगळे उमेदवार हे विजयी झालेत आणि त्यामुळे मोठ्या आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण कार्यकर्त्यांमध्ये आहे। मगाशी कार्यकर्त्यांनी हा जल्लोष साजरा करताना न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं की आम्ही अशाच विश्वासाने इथून पुढच्या काही काळात काम करणार आहोत आणि जिल्हा परिषद सुद्धा आम्ही निश्चितपणे जिंकू असा विश्वास या सगळ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला।
सिंधुदुर्ग जिल्ह्याला नारायण राणे यांच्याशिवाय पर्याय नाही असं सुद्धा वारंवार हे कार्यकर्ते आवर्जून सांगत होते आणि पुढच्या काही क्षणांमध्ये नारायण राणे हे कार्यकर्त्यांची आणि माध्यमांशी संवाद साधणार आहे. आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत. टी व्ही स्क्रीनवर 2 दृश्य पाहतो आहोत आपण. डावीकडची दृश्य ही लाईव्ह आहेत. पुढच्या काही क्षणांमध्ये नारायण राणे हे बोलायला लागतील, तर उजवीकडे नारायण राणे आल्या आल्या भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये एक जबरदस्त उत्साह असल्याचं पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरनं राज्याच्या राजकारणात मोठं घमासान झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ प्रचार करणाऱ्या व्यक्तीवर, कार्यकर्त्यावर हल्ला झाल्यानंतर केस दाखल झाली. त्याच्यात नितेश राणे यांचं संशयित आरोपी म्हणून नाव आलं आणि त्यानंतर नितेश राणे यांना अटक होणार का अशी चर्चा सुरू झाली. नितेश राणे यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. पुढे जवळपास 3 दिवस त्या अर्थाने ही सुनावणी चालली आणि न्यायालयानं नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला. आता नितेश राणे उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी पोलीसही त्यांच्या मागावर असल्याचं कळतं. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नारायण राणे विरुद्ध अन्य सगळे पक्ष एकत्र अशा प्रकारची स्थिती असतानाही नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही जिल्हा बँक यात तिथे ठेवल्यात बघ समोर आतमध्ये आहेत बघ. तू पण निवडून आला ना, मग तू लाईनीत बसायला सांगितलं होतं तुम्हाला. ए चव्हाण, अरे ते ह्याच्यावर खिडकीच्या बाजूला आहे ना, उंच अरे झाड आहेत रे काय. अरे ते कुशन हे लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत. पुढच्या काही क्षणात नारायण राणे माध्यमांशी बातचीत करतील. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक झाली होती. राज्यात विविध ठिकाणी जिल्हा बँकांच्या निवडणुका झाल्या, त्यातही भाजप विरुद्ध अन्य पक्ष अशी खूप मोठी चुरस पाहायला मिळाली होती. चिठीवर येणं म्हणजे मोठं. तू आम्हाला टेन्शन मध्ये पाठवलं. मी आंघोळ करता थांबलो. हा ये बरोबर. थँक्यू. ठीक आहे चलो ओके अरे ठीक आहे ना, राहू दे काय नाही. हे जास्त जवळ घेऊ नये, डेंजर आहे. बोला चला. आता आपसात बोलायचं नाही कोणी. नाही तुमच्या लोकांचा आपसात बोलू नका. आणि मग एखादा सुरू झालं संपेपर्यंत नाही. मला परत जायचं आहे, त्यामुळे मी थांबलो का थांबणार. तुम्ही सुरू करा. दादा, ज्या जिल्हा बँकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, संपूर्ण राज्य या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निकालाकडे बघत होतं, त्या बँकेवरती तुमची आता सत्ता आलेली आहे. काय तुमची पहिली प्रतिक्रिया? ही सत्ता माझी नाहीये, भारतीय जनता पक्षाची सत्ता आलेली आहे. मी या जिल्ह्यातील देवदेवता आणि जनता यांच्या आशीर्वादामुळे ही सत्ता आली आहे. त्याचप्रमाणे माझे सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्यासोबत नितेश राणेंनी घेतलेली मेहनत, त्याला निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली या सगळ्यांनी दिलेली साथ आणि यामुळे हा विजय मिळाला. हा विजय मिळवताना अकलेचा वापर झाला
आणि अक्कल जाना आहे त्यांच्या ताब्यात जिल्हा बँक आमच्या देवदेवतांनी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे ह्या विजयाचं श्रेय इथली जनता, कार्यकर्ते, नितेश राणे, जिल्हाध्यक्ष सगळे कार्यकर्ते आणि निलेश राणे या सर्वांना हे श्रेय जातं. त्यामध्ये महिला आल्या, कार्यकर्त्यामध्ये या पण सगळ्या आल्या, त्यामुळे हा प्रचंड विजय आहे. आणि मी एवढंच सांगेल, आम्ही सिंधुदुर्गाचा विजय म्हणजे आमच्या देवदेवतांनी मिळवलेला विजय आणि याच्यानंतर आम्ही महाराष्ट्राकडे सत्तेकडे पाहणार. राणेसाहेब, आता जिल्हा बँकेचे निकाल तर आलेले आहेत, पुढचं लक्ष्य काय आहे? विधानसभा, लोकसभा, पुन्हा एकदा इथे भाजप मुसंडी मारेल? मुसंडी मारल्यानंतर मारणार कायचा काय प्रश्न आहे? आता आमच्या काही पत्रकारांना मुसंडी दिसत नाही, सुपारी घेऊन इथे जिल्ह्यात येतात आणि एकच कोणी हे बोला ते बोला का तेवढंच बोलतात. मी आत्ता माझ्या पहिल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणालो, आता लक्ष महाराष्ट्र सरकार, हां तिकडे लक्ष आहे. अजून 2-2.5 वर्ष आहेत ना, लोकसभा, विधानसभा, तिन्ही जिल्ह्यातल्या ज्या काय विधानसभा पुढे होतील, 3ची 4 झाली तरी 4ही अधिक लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचाच असेल. नको असलेली, ज्यांचे चेहरे पावत नाही अशा लोकांना लोकप्रतिनिधी पद आमचा जिल्हा ठेवणार नाही. कालपर्यंत प्रतिस्पर्ध्यांकडनं आमच्या 17 जागा येईल, 18 जागा येईल, 19 जागा आम्ही एक हाती घेऊ, अशा हो का? प्रकारच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जातात. ज्यांना हात नाही ते हाती सत्ता घेतात. कशी पकडतात माहिती आहे का? हा, काल आमच्या एका महिलेने तोंड बंद केलं, मग शेवटी तोंड बंद होत नाही तेव्हा हड हड हे काय मला कळलं नाही. पुरुष कधीपासून हड बोलायला लागले? शूट केलाय ना, तू दाखवा ना. आज यांचा सत्कार आहे इथे. ज्यांचा तुम्ही उल्लेख करतायत आता, हा? हडहड ज्यांनी म्हटलं, ज्यांचा उल्लेख करतायत, त्यांनी आज असं सांगितलंय की धनशक्तीचा विजय हा जनशक्तीच्या विरोधात आज झालाय आणि आमचे काही मतदार होते त्यांना रात्रीतनं गायब केलं गेलं आणि म्हणून त्यांना हा विजय झाला. पण बाहेर राहूनही मी लक्ष ठेवेल. मग त्यांनी कुठली धनलक्ष्मी वाटली? हा, कुठल्या आधारे? हा, ती बँकेचे पैसे त्याचे नसते, बँकेचे भ्रष्टाचाराने मिळवलेले पैसे, त्यामुळे त्याचं काही गेलं नाही. जे काय गेलं बँकेचं गेलंय, त्यामुळे त्यांनी बोलू नये. आता गप्प बसा, आपल्या अवकात काय? 36 मतं मिळू शकत नाही आणि विधानसभेच्या गोष्टी करतो माणूस. 36 मतं. निकालात असं दिसलं आहे की गड आला पण सिंह गेला, म्हणजे राजन तेलींचा पराभव झाला आहे, त्यांनी त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला. हे बघा, ते आम्ही पाहू, गड आला का सिंह गेला. आम्ही असे राजकारणी आहोत, म्हणजे भारतीय जनता पक्ष. गड न जाऊ देता सिंह सगळंच जिंकतो. आता आम्ही सत्ताही जिंकली आहे, त्यामुळे भविष्यात गड गेला, राजनला सत्ता आहे आमची, इथून दिल्लीपर्यंत आहे, त्या आम्ही राजनला वर्णी लावू ना, तसा काय प्रश्न येत नाही. त्यामुळे गड जाऊ देणार नाही. गड आलेला आहे, सिंह गेला का? सिंह नाही जाणार. नाही पण साहेब, राजन तेली यांचा जो राजीनामा आहे त्यांनी एक बघा तुम्ही आता तुम्ही पण बघा, आता तोच मुद्दा लावणार ना तर मी नो कॉमेंट्स बोलेल आणि संपून टाकेन मी. हा, ऐकून घ्या, आता त्यांचं उत्तर द्यायचं की नाही. राजन तेलीचा राजीनामा त्यांनी वरिष्ठ म्हणजे अध्यक्षांकडे दिला असेल, तो निर्णय आमचे वरिष्ठ घेतील. जो वरिष्ठ निर्णय घेतील आम्हाला मान्य आहे. ही काय शिवसेना नाही. आणि याचबरोबर या निकालाबरोबर ही निवडणूक जबरदस्तीने, धनलक्ष्मी त्या आहेत पण कायद्याचा वापर करून जिंकायचा प्रयत्न करत होते. कायद्याचा वापर करून पोलीस यंत्रणा वापरली, सगळ्या यंत्रणा. एक नितेश राणेच्या बेल ॲप्लिकेशन 4-4 दिवस चालतात, 4-4 दिवस. आम्ही नाही ऐकले माझ्या आयुष्यात, 50 वर्षाच्या राजकीय जीवनात मी नाही हे सगळं पाहिलं. डीजी येऊन ठाण मारतात, ॲडिशनल डीजी येऊन ठाण मारतात. कोणाविरोधात? अतिरेक्यांविरोधात.
एक जिल्हा बँकेची निवडणूक 3 पक्ष एकत्र आहेत, अर्थ खात्याचे मंत्री येतात आणि पराभव तिन्ही पक्षांना करून परत जातात. त्याला अक्कल म्हणतात. त्याला अक्कल म्हणतात. आता विधानसभेवरती लक्ष म्हणजे महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार का? तुम्हाला एवढं कळत नसेल तर आता काय बोलू पत्रकारांना. आता महाराष्ट्राकडे लक्ष म्हणजे काय, तिथे सत्ता आमची नाही आहे. थोडक्यात उकली आहे. महाराष्ट्राला मुख्यमंत्री आणि चांगल्या सरकारची गरज आहे. आज मुख्यमंत्री नाही, त्यामुळेच हे राज्य एक विकसित राज्य देशातील अधोगतीकडे चाललंय किमान 10 वर्ष तरी. अशा अवस्थेत ते राहू नये. या राज्यातील 13.5 कोटी जनतेला सुखाचे, समाधानाचे आणि समृद्धीचे परिस्थिती निर्माण व्हावी, यासाठी केंद्रात जसे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किती योजना भारतीय जनतेसाठी दिल्या, कोरोनासाठी किती वॅक्सिन काढले, किती औषधं दिली, जो कारभार करता जगात प्रशंसा होते आहे. आम्हाला भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री हवा आहे. नाही, लगामची टीम नको आम्हाला. माहिती आहे ना लगामची टीम. हां, मुंबईमध्ये पोस्टरबाजी करण्यात आली असता. काय पोस्टर लावण्यात आले नितेश राणेंचे काय म्हणून वेगळे वेगळे, म्हणजे ते हरवले आहेत त्यांना शोधून दाखवा. पोलीस यंत्रणा आहे ना. दुसरं काय करणार, हे पोस्टर लावायच्याच लायकीचे आहेत. राज्य कारभार करायची लायकी नाही यांची, ना राज्यात ना बँकेचं. आता म्हणा एका हातात गम दुसऱ्या हातात पोस्टर लावत फिरा महाराष्ट्रात. एकूण पोलिसांनी ज्या प्रकारची कारवाई आणि गेल्या काळात आता नितेश राणेंचा काल जामीन अर्ज फेटाळला, हे सगळं घडलं. त्या दरम्यान फेटाळला ते कायदेशीर आहे, हो, तो अधिकार आहे त्यांचा. काही प्रतिक्रिया या दरम्यान आली नाही नाही माझी तुम्हाला पाहिजे का म्हणजे अजून एक केस? काही लोक प्रयत्न तेच करतात. काही पत्रकारांचा तोच आहे इंटेन्शन. राणेसाहेब, पण उच्च न्यायालयात आता नितेश यांच्या अटकपूर्व जामिनासाठी धाव घेण्यात येईल. धाव कशाला घेतल्यानंतर धाव कशाला आम्ही घ्यायची? आरामात जातो आम्ही. धाव काय घ्यायची? धाव तर ते पळतात आम्हाला. एक जण कधी माझे मी एवढे दिवस गावी राहील समोर आला नाही. हो, कोण नाही आले. मी टीव्हीवर पाहत होतो कलर कसा बदलला, डार्क झालाय का. सोडा हो, धाव नाही. आम्ही ऑलरेडी पोचलेलो आहोत. नितेश राणे प्रकरणात आपल्याला सुद्धा प्रकरण म्हणून डोंट से लाईक दिस. हा, प्रकरण कसलं रे? काय ती जखम किती आहे तू दाखवतो का? नाही, तो फिर्यादी हात बांधतो, हाताला जखम आहे. कधी विचारलात प्रश्न तुम्ही? हात कसा का बांधतो? बायको हॉस्पिटलमध्ये कामाला आहे म्हणून पट्ट्या लावून यायचं असं? अरे खर्चटलंय ते. आणि तो काय सत्कार, अर्थमंत्री येतात सत्काराला. काय मार खाल्लास रे कमी, अजून खायला पाहिजे. काय आपल्याला पण नोटीस पोलिसांनी दिली होती कणकवलीच्या मग काय करायचं? चौकशीसाठी. मग काय कोणाची चौकशी? तुम्ही जा म्हणतीला त्यांच्या. मला आपल्या माहितीसाठी सांग, सगळ्यांना पुरून एवढे वर्ष उरलोय आणि आता केंद्रापर्यंत पोचलो. मध्ये नाही थांबलो कुठे मी, समजलं ना? हा, त्यामुळे अशा 160 बीट चौकशा मला काय नाही फरक. एक तुम्हाला एक सांगतो, मला नो कॉमेंट्स. मी अशा चर्चेत मी उत्तर नाही देऊ शकत. बाई तर विचारा, नाही तर मी चाललो. काय दुसरं काय नाही. काय नारायण राणे, नितेश राणे याच्या पलीकडे नाही विचारायला होत. काय बँकेचा विचारला? नेतृत्व नाही आहे मी, महाराष्ट्र देशाचं नेतृत्व आहे मी, केंद्रीय मंत्री आहे. हा हा, जिल्ह्यातलं सध्या नाही मला TV 9ला तर मुलाखत पण द्यायची नाही. TV 9 मी बाजूला पण सगळ्यांसमोर ते बरं दिसत नाही. ते फक्त एकच काम करतात, त्याला राणे फॅमिली दिसतात, भाजपा दिसतं. बाकी 3 पक्ष आहेत ना, कसे वागतात, काय करतात, अधिकारी कसे वागत होते, कोणाच्याही. काल नितेश राणे यांचा जामीन नाकारल्यानंतर TV 9 सगळ्या भारतीय पद्धतीच्या बातम्या आम्ही दाखवलेल्या. आम्हाला काय प्रतिक्रियाची गरज नाही. ते तुम्ही म्हणता काय चांगुलपणा? प्रतिक्रिया म्हणजे बदनामीच. आम्ही आमची बाजू सांगत बसणं, असं आलं तसं म्हणजे काय झेंडा दाखवला का तुम्ही?
आणि मला नको सांगू ना, मी पण एक पत्रकार आहे ना, पत्रकार प्रहार आहे आमचा. पण आदर म्हणजे काय, मी सत्कार करतो, आदर करतोच मी तुम्हाला का अपशब्द बोललो नाही. आदर म्हणजे काय? राणे साहेब, ह्या जिल्हा बँक निवडणुकीमध्ये संतोष परब हल्ल्या प्रकरणात आमदार नितेश राणे यांना गवळून त्यांना प्रचारापासून दूर ठेवण्याचा एक कटकारत्मक रचलं असा आपण आरोप केला होता. त्यानंतर आज जिल्हा बँकेच्या निकालानंतर पूर्णतः भाजपाची निर्विवाद सत्ता मिळालेली आहे आणि या विजयानंतर आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट करत एक फोटो शेअर केला आहे, गाडलंच. काय प्रतिक्रिया? आता मी काय तो फोटो पाहिला नाही, पिक्चरमध्ये गाडलं का वास्तववादी गाडलं हे मला जोपर्यंत कळत नाही. वेळ झालाय नाही, थांब, कळलं ना, मला काय माहित नाही, त्यामुळे याच्यावर कॉमेंट्स नाही द्यायला. महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, जिल्हा बँकेवरची सत्ता आलेली आहे, पुढे जिल्हा बँकेच्या विकासात्मक दृष्टीवर जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांची बँक आहे. त्यांच्यासाठी जिल्हा बँकेचा वापर केला जाईल. शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट ॲग्रिकल्चरचे बनवले जातील आणि ही इंडस्ट्री उद्योग ॲग्रिकल्चरची इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना दिले जातील. बारामतीला इथून कर्ज दिलं जाणार नाही कारखाना घ्यायला. निवडणुका आता येत आहेत, पुणे असेल, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, आता हे संपू दे ना. आता काय मान करा, कोण असेल म्हणजे काय, मी काय ज्योतिषी आहे काय? राणेसाहेब, जिल्हा बँक तुमच्या हातात आली, MSME आणि जिल्हा बँकेची सांगड घालून तुम्हाला अधिक चांगल्याने येत्या काळात आता तुम्ही विकासाचं स्वप्न बघता. म्हणून तर मी बोललो अपग्रेडेशन करू, आम्ही व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट बनवू, आम्ही सांगड घालण्याचा परवानगी घेऊ. कोऑपरेटिव्ह बँकेला आम्हाला जसं देशाच्या बाकीच्या बँका आहेत त्यांच्यावर जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकेला पण संधी मिळवण्याचा प्रयत्न करू. अमित शहा सध्या नवे देशाचे पहिले सरकार मंत्री, त्यांना तुम्ही या सगळ्या विषयात आता भेटणार आहात येत्या काळात काही? हो, बरंच काय भेटणार आहे. इथे घडलेल्या सगळ्याच गोष्टी सांगणार. हा, इथे चौथा स्तंभ पत्रकारितेने कसं काम केलं, पोलीस यंत्रणेने कसं काम केलं, कोर्ट कचऱ्या कशा अनुभवायला मिळाल्या, हे सगळंच सांगणार. अध्यक्ष कोण असतात? अध्यक्ष हा? कोण असेल? अध्यक्ष कोण असेल बँक? मला अजून भेटला नाही, तिथून इथपर्यंत आलं, भेटला नाही अध्यक्ष. नाही, राणेसाहेब, पण अध्यक्ष कसा निवडला जाईल, जे तुमचे जिंकलेले उमेदवार आहेत त्यातून कोण असेल दावेदार? चिठ्ठीवरती आमचा विजय झाला. हा, सरांच्या चिठ्ठीवरती. मग काय म्हणत त्यांचं श्रम नाही? अरे एवढा रंगलाय ते काय श्रम नाही? राणेसाहेब, एक प्रश्न आहे की विठ्ठल देसाई यांचा विजय हा अत्यंत महत्वाचा विजय मानला जातो. विठ्ठल देसाईंच्या विजयानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी मतमोजणीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जल्लोष करून विजयोत्सव मानायला सुरुवात केली. विठ्ठल देसाईंचा विजय हा तुमच्या शब्दात कसा सांगाल? माझ्या मते हा पहिलाच विजय सुरू झाले ना, तर पहिला यांचाच लागला. त्यामुळे सत्तेची चुणूक यांच्या माध्यमातून लागली आम्हाला. अध्यक्ष पदाचे ते दावेदार असतील? नाही, मला माहिती, मी अगोदर काही सांगत नाही, बाकीच्यांना गॅसवर ठेवत नाही. सगळेजण स्पर्धेत राहू देत, थोडा वेळ तरी त्यांना वाटू दे, कदाचित आपल्याकडे. हा, राणेसाहेब, 11 सदस्य आले आहेत, 11 संचालक निवडून आले आहेत भाजपचे. विरोधी पॅनलचे 8 सदस्य निवडून आले आहेत. इतर सदस्य तुमच्या संपर्कात येणार का? इतर कुठल्या 18 आणि 11 19 झाले. इतर विरोधी पॅनलचे काही विरोध 8चे म्हणा ना, विरोधी 8 मधले काही आले तर स्वागत करू आम्ही, त्यांचा मान सन्मान ठेवू आम्ही. फक्त याच्यातले आम्ही सगळेच नाही म्हणू, काही आहेत त्यांना नक्कीच घेऊ आणि त्यांचे काही जणांचे फोन पण आले आम्हाला. माझ्या संपर्कात जिल्ह्याचा कोण नाहीये. पालकमंत्री पण आहे का? हा? पालकमंत्री जिल्ह्यात नाही, मी केंद्रीय मंत्री असताना पालकमंत्री का आता कोण मुलाखत दिली का तुम्हाला? हा? मुलाखत दिली काय? हा, जाऊ दे, थांब ना, शेवटचं आहे. हा, अरे आणले का गुच्छा? हा, नाही इकडं. बाकी काय अजून काय? बोलायचं
लाईव्ह दृश्य पाहतो आहोत. नारायण राणे हे सगळ्या कार्यकर्त्यांचा, आता निवडून आलेल्या सगळ्या पॅनलमधल्या सहकाऱ्यांचा सत्कार नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी खास नारायण राणे स्टाईलने उत्तरं दिली. ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातल्या घरी. कणकवली इथे नारायण राणे आपल्या घरी पोहोचले आणि माध्यमांशी बोलताना त्यांनी खास नारायण राणे स्टाईलने या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. ज्यांच्याकडे बुद्धी आहे त्यांच्याकडे ही सत्ता सोपवण्यात आली असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर खास पद्धतीने टीका केली आणि विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचं त्यांनी अभिनंदनही केलं. राजन तेली जे सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत ते मात्र या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत निवडून आले नाहीत. त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र त्यांचा योग्य तो आदर राखला जाईल असं सांगायलाही नारायण राणे विसरले नाहीत. सिद्धिविनायक सहकार पॅनल विरुद्ध सहकार समृद्धी पॅनल अशी निवडणूक होती. अर्थात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी. सर्व विजयी उमेदवारांचा नारायण राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येतोय. त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत. राजन तेली यांना 63 मतं मिळाली. सुशांत श्रीधर नाईक यांना 78 मतं मिळाली. राजन तेली यांचा पराभव झाला. पण बाकी मात्र नारायण राणे यांचे समर्थक सर्वच जवळपास उमेदवार जिंकले. अतुल काळसेकर यांना 44 मतं मिळाली, ते विजयी झाले. सुरेश दळवी यांचा पराभव झाला. गणेश गावडे यांना 110 मतं मिळाली. पत्रकारांनी केलेल्या सहकार्याबद्दल आणि अतिशय उत्तम बातम्या दाखवल्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. हा विजय तुमच्यामुळे मिळाला असं म्हणायला हरकत नाही. अरे या संदीप परब यांना निकालामध्ये सुरुवात करण्यामागे ज्यांचा हात आहे त्या सावंतबाईंचा सत्कार अशा लोकांचा सत्कार करत नाही. हात गळ्यात बांधल्यांचे सत्कार करत नाही. कोण आलाय? 2 राहिले. कोण आहे? एक मताने हरकत काय हरकत नाही. पुढच्या मला नंतर सांगा. चला कोण आहे रे? नारायण राणे यांच्या घरी कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळतोय. निवडून आलेले कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक हे सगळे मोठ्या संख्येनं नारायण राणे यांची भेट घेण्यासाठी इथे आले. तर समीर सावंत यांना 110 मतं मिळाली. मनीष दळवी यांना 13 मतं मिळाली. तर त्यांचे विरोधक विलास गावडे यांना 8 मतं मिळाली. गुरुनाथ पेडणेकर हे पराभूत झाले. विद्याधर परब त्यामुळे अस्मिता बांदेकर यांचा आता सत्कार केला. नारायण राणे यांनी त्या विजयी झाल्यात. त्यांना 459 मतं मिळाली. तेव्हा ही लाईव्ह दृश्य आपण पाहत होतो. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.